आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि एक बलशाही भारताची आज निर्मिती होते. मला वाटतं या तिरंगी यात्रेच्या निमित्तानं हे आता अधोरेखित होत आहे. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत मोठ्या उत्साहाने तिरंगी यात्रा आपल्याला पाहायला मिळतात. उत्साह आहे सांगतात अंबादास दानवे उभाटाचे नेते त्यांनी एक ट्विट केलंय. तर त्यांनी शालेय विद्यार्थ्यांची यादी दाखवली आहे. भाजप सक्तीनं विद्यार्थ्यांना घेऊन येत आहे अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे आणि तिरंगा यात्रा त्याला नाव देतो. असं की जुनी मराठीमध्ये म्हणे नाचता येते अंगण वाकडाची परिस्थिती आहे. त्याच्या पलीकडे काय त्यांच्या मला वाटत नाही त्यांच्या फार प्रतिक्रियेला काही महत्व देण्याची आवश्यकता आहे. सर जरांगे फार आक्रमक झालेले आहेत. सरकारच्या सगळ्याच मंत्र्यांवर निशाणा साधत आहेत. फसवलं अशा पद्धतीची भाषा वापरतायत. तुम्ही आधीपासून या सगळ्यात काय सांगाल त्यांना? मला वाटतं मी प्रत्येक ही भूमिका मांडण्यात आलोय की माननीय जरांगे पाटलांचा मला वाटतं एकूणच या कार्यपद्धतीबद्दल त्यांच्या मनामध्ये काही संशय त्याबद्दल काही साशंकता वाटते. तशी वस्तुस्थिती नाही आहे. आता वेळोवेळी झालेल्या चर्चेच्या अनुषंगिक आम्ही आता बऱ्यापैकी निर्णय करत आलेलो आहे. निर्णय केलेले आहेत. काही बाबतीमध्ये निर्णयाची अंमलबजावणी आता सुरू होते. तरी मी त्यांची आता भेट घेणार आहे आणि निश्चित मला खात्री आहे की त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सरकार त्यांचं समाधान करू शकते. गेल्या 6 दिवसापासून विभागीय आयुक्तालयासमोर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे, राजकारणात नाही दिलं तरी चालेल अशी भूमिका घेऊन दाते पाटील आरक्षणाला बसले. आरक्षणा संदर्भातला जो मुद्दा आहे तो आता माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत आपण म्हणजे आरक्षण देण्यासंदर्भातला मुद्दा आपण निकाल घेतला. त्यामध्ये आता ECBCच्या माध्यमातून आता संधी मिळते आणि मला वाटतं दाते पाटलांचा जो मुद्दा आहे त्यांचा पहिल्यापासून ते चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी चांगलं काम केलेलं आहे पुणे मराठा आरक्षण बाबतीमध्ये की त्यांना स्वतः मी आज त्यांच्याशी बोलणार आहे. परंतु मला वाटतं त्यांची जी मागणी ती या संदर्भामध्ये कार्यवाही सुरू आहे. त्याच्यामध्ये वेगळं काय आता आपण जे काही 51% जी कॅप आहे त्यामध्ये त्याच्या पुढे जाता येत नाही आपल्याला. परंतु SCBC निमित्तानं जे आता आपल्याला संधी मिळाली आपल्या समाजातल्या मुलांना मराठा समाजातल्या मुलांना त्यामुळे मला वाटतं संधीचा आता उपयोग आता समाजातली आमची तरुण मुलं घेत आहेत. मला वाटतं तो सुद्धा मुद्दा दाते पाटलांना मी समजून सांगेन. सर जरांगे पाटील असं म्हणाले महसूल मंत्र्याला उद्देशून की 28 तारखेपर्यंत सुधारा आणि ते संबोधन हे सरकारला होतं. मला वाटतं कोणत्या संदर्भानं बोलले माहित नाही. पण खरं म्हणजे महसूल मंत्र्यांचा याच्यात काही संबंध नाही आहे. महसूल मंत्री काही दाखल देत नाही. जात पडताळणी समिती आहे ती दाखल देते. आता जात पडताळणी समिती जी आहे ही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे. त्याला मी काय म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा डायरेक्शन देऊ शकत नाही. त्यांना जे उद्या तिथं काही विपरीत घडलं काही चुकीचं झालं तर त्यामध्ये मग अनेक अशा घटना आहेत की लोक न्यायालयात जातात. परंतु कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी असल्यामुळे जात पडताळणी समिती त्या संदर्भात योग्य निर्णय करते. त्यात महसूल मंत्र्यांचं काही मला वाटतं मान्य बावनकुळे साहेबांच्या बद्दल विनाकारण मान्य पाटलांना गैरसमज झालेला दिसतोय. म्हणून म्हटलं मी त्यांना भेटून मला वाटतं या सगळ्या विषयाची त्यांना स्पष्टता देणार आहे. 28 तारखेच्या आत काही भेटण्याचा प्लॅन आहे काही म्हणजे ते 29 पासूनचं आंदोलन त्यांनी जाहीर केलं आहे. मी अगोदरच भेटणार होतो. साहेब गुलाबराव पाटील असं म्हणतात की भोळा राहिलो असं तर भाजपानं मला खाऊन टाकला असतं. दूध संघाच्या कार्यक्रमात बोलत होते. गुलाब कोण कोणत्या पद्धतीने कशामुळे बोलतो तर मला माहित नाही ना. गुलाबरावांनी कशामुळे वक्तव्य केलं त्यानंच विचारलं पाहिजे. बरं संजय राऊतांनी मोदींवर टीका केली. ते असं म्हणलं की मोदी जेव्हा मिठी मारतात तेव्हा 1-2 राष्ट्रपतींचे श्वास थांबले होते. संजय राऊतांना हा काही साक्षात्कार झाला माहित नाही. कारण रोज साक्षात्कार होतो सकाळी 9 तसा सकाळी कोंबडा सकाळी उठल्यानंतर जो काही मांग देतो मला वाटतं त्या पद्धतीने त्यांची एक सवय झालेली आहे. संजय राऊत फार मनावर घेतली गरज नाही. शरद पवारांनी ट्विट केलं होतं की 36,000 कंपन्या बंद पडल्या. मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले गैरसमज पसरू नका म्हणून. आता शेवटी मान्य मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण दिल्यानंतर मी काय सांगणार. जो फेक नेरेटिव्ह सातत्यानं खरं म्हणजे पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहे परंतु त्यांचं संपूर्ण जे वाटचाल पाहिली ती अशाच पद्धतीने फेक नेरेटिव्ह पुढे गेलेली आहे. म्हणून तर आज त्यांच्या पक्षाची अधोगती झालेली.